श्रीकृष्णाय नमः। तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत, तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्। भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, सर्व भावाने, सर्व मनाने, संपूर्ण हृदयाने त्या परमेश्वराच्या आश्रयाला जा. त्याच्या कृपेमुळे तुला परमानंदी शांतता आणि शाश्वत स्थान मिळेल. या एका श्लोकात भगवान संपूर्ण गीतेचा सार मावळत्या सूर्याच्या प्रकाशासारखा एकत्र करतात. कर्म, ज्ञान, भक्ती, यज्ञ, तप, योग या सर्व अध्यायांचा अंतिम संदेश इथे एकत्र येतो. परमेश्वराचा आश्रय. अर्जुनाला युद्ध नव्हे तर मनाचं ओझं जड झालं होतं. काय करायचं, कुणावर विसंबायचं, कोण बरोबर, कोण चूक, अशा शेकडो प्रश्नांनी त्याचं अंतरंग ढवळून निघालं होतं. आणि तेव्हा भगवान म्हणतात, तमेव शरणं गच्छ, माझ्याकडे ये. मी मार्गदर्शक आहे, मी कर्ता आहे, मीच तुझा आश्रय आहे. मनुष्याचं आयुष्यही असंच असतं. कधी कर्तव्याचं ओझं, कधी नात्यांचे ताण, कधी मनातली भीती, कधी मी एकटा आहे का हा प्रश्न. आणि आपण बऱ्याचदा उत्तर शोधत फिरतो बाहेर जगात, लोकांमध्ये. पण हे उत्तर बाहेर नसतं, ते आश्रयात असतं. त्या परमेश्वराच्या चरणी मन झुकवलं की पुढचा मार्ग स्वतः प्रकाशमान होत जातो. सर्व भावेन हा शब्द फार सुंदर आहे. याचा अर्थ फक्त भक्ती नाही, तर मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक भावना, आपल्या बुद्धीतील प्रत्येक निवड, सर्व काही परमेश्वरावर सोपवणं. हे पळणं नाही बरं का, हे पलायन पण नाही, हे स्वाधीन करणं आहे. मी करतो या अहंकारातून बाहेर येऊन तो करवून घेतो या सत्यात प्रवेश करणं आहे. आणि मग पुढची ओळ, तत्प्रसादात पराम शांतीम. त्याच्या कृपेनं मिळणारी शांतता ही बाह्य परिस्थिती शांत होण्याची नसते, ती अंतर्मनाची निश्चल अवस्था असते. वादळाच्या मध्यभागी ज्या ठिकाणी पूर्ण शांती असते तशी शांतता, स्थिर, अद्वैत, समत्व. आणि शेवट, स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. माणूस आयुष्यात कितीही साध्य करेल, कितीही गोष्टी जमवेल, पण त्याला शोध असतो स्थैर्याचा, शाश्वततेचा, आपलेपणाचा. हे जग तात्पुरते, पण जो परमेश्वरावर अवलंबून राहतो त्याला अंतर्मनातील शाश्वत घर सापडतं. श्रीकृष्णाचा हा संदेश आजही तितकाच लागू आहे. कर्म करत राहा, पण आधार परमेश्वराचा ठेवा. निर्णय घ्या, पण अंतर्मनातील दिशा त्याच्याकडून मागा. आणि जीवनाच्या उतार चढावात या एका वाक्याला पकडून ठेवा, तमेव शरणं गच्छ, माझ्याकडे ये, मी आहे. परमेश्वराचा आश्रय म्हणजे हार मानणं नाही, तर जीवनातील प्रत्येक पाऊल त्याच्या कृपा छायेत टाकणं. श्रीकृष्ण शरणं मम.